राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत संजय शिरसाट यांच्यावर एका विवाहितेनं गंभीर आरोप केले। जान्हवी असं या महिलेचं नाव आहे, मात्र आता जान्हवी यांनी आरोप मागे घेत असल्याचं जाहीर केलंय। मला हे प्रकरण वाढवायचं नाहीये, हे माझं वैयक्तिक प्रकरण आहे किंवा माझ्या नावाने कोणी राजकारण केलं तर मी कायदेशीर कारवाई करणार असं जान्हवी यांनी म्हटलंय। तसंच संजय शिरसाट यांच्याविषयी माझी कुठलीही तक्रार नाही, त्यांनी मला कधीच फोन केला नाही असंही त्या म्हणाल्या। मी जे काही हे नोटीस पाठवलेली आहे, मला हा विषय इथेच क्लोज करायचा आहे। मला पुढे कोणावर कारवाई करायचं नाहीये। मला हा विषय इथेच संपवायचा आहे। हा माझा वैयक्तिक पर्सनल मॅटर आहे। मी हा विषय आज इथे क्लोज करते। मला संपवायचा आहे हा विषय, मला पुढे वाढवायचा नाहीये। हो, मी जी नोटीस पाठवली होती मी ती आज परत घेत आहे, पूर्ण वापस घेत आहे। मला कोणावर काही एलिगेशन करायचं नाही। जान्हवी यांनी काही काळापूर्वी सिद्धांत शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले होते, छळवणुकीचे आरोप केले होते, मानसिक त्रास दिल्याचे आरोप केले होते। आपल्याबरोबर संबंध ठेवण्यासाठी त्यांनी अगदी प्रसंगी आत्महत्येची धमकी दिल्याचे आरोप केले होते। दरम्यान स्वतः सिद्धांत शिरसाट हे विवाहित व्यक्ती आहेत आणि महायुतीतल्या शिवसेना शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतिष्ठित नेते संजय शिरसाट यांचे ते चिरंजीव आहेत। मात्र आता या सगळ्या प्रकरणाचा बभरा झाल्यावर जान्हवी यांनी म्हटलेलं आहे की आपण सगळे आरोप मागे घेत आहोत आणि आपली दिलेली नोटीसही मागे घेत आहोत। अर्थात गेल्या काही दिवसात समोर येणाऱ्या घटना घडामोडी, मग ते वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण असेल, तेजप्रताप यादव म्हणजे लालू प्रसाद यादव यांच्या मुलाचे विवाहबाह्य संबंध आणि त्यातून झालेला डिव्होर्स प्रकरण असेल, किंवा आता हा समोर आलेला हे नवीन प्रकरण असेल, सिद्धांत शिरसाट प्रकरण असेल, या निमित्तानं समाजामध्ये वावरत असताना लग्न संबंध आणि विवाहबाह्य संबंध हे वास्तव पुन्हा समोर आलंय। सुषमा अंधारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेते आपल्यासोबत आहेत। सुषमाजी, हे सगळं प्रकरण आपल्या समोर आहे, आपली पहिली प्रतिक्रिया। मी अगदी 2 तासांपूर्वी एबीपी माझाचे आपले पुण्यातले प्रतिनिधी मिकी घई यांच्याशी बोलताना ही भीती व्यक्त केली होती की मला त्या मुलीच्या सुरक्षिततेची काळजी वाटते। बरं, मला वाटतं या सगळ्या प्रकरणात मला कुठलंही राजकारण आणायचं नाही, कारण आता तिची सुरक्षितता जास्त महत्वाची आहे। ज्या पद्धतीचं प्रेशर त्या मुलीवर आहे किंवा तिला आता ज्या पद्धतीने सगळीकडनं, कारण एकतर कुठलीच यंत्रणा मदतीला नसते, ना पोलीस लवकर तक्रार लिहून घेतात, ना महिला आयोग मदत करतो, अशा सगळ्या परिस्थितीत ती बिचारी दाद कुठे मागणार आहे। त्यामुळे आता तिचं जे स्टेटमेंट आहे ते तिच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं मला वाटतं जास्त महत्वाचं आहे आणि तिची सुरक्षितता कुठल्याही बाजूने विचार केला तर ती आपल्यासाठी जास्त महत्वाची आहे। सुषमाजी, या सगळ्या प्रकरणामध्ये संजय शिरसाट यांनी राजीनामा देऊन निष्पक्ष चौकशी व्हावी अशी विरोधकांनी मागणी केली होती, मात्र आता ही महिला जर का आपले आरोप मागे घेत असेल तर स्टँड काय असावा? नाही, तरी सुद्धा संजय शिरसाटांनी राजीनामा दिला पाहिजे। बरं, कारण संजय शिरसाटांचा जो डांबरट स्वभाव आहे तो उभ्या महाराष्ट्राला माहित आहे आणि संजय शिरसाट काय पद्धतीने वागतात, संभाजीनगरमध्ये त्यांनी काय उच्छाद मांडलेला आहे तेही सगळ्यांना माहित आहे। आता जरी त्या महिलेने, म्हणजे जी त्यांची काही सून आहे तथागत, त्या सुनेने जरी ती तक्रार मागे घेतली असली तरी एका क्षणाला तुम्ही सगळे डिटेलिंग करता की माझं या तारखेला लग्न झालं, मला अशा पद्धतीने धमकावलं, माझ्या डोक्याला काय बंदूक लावली, मला हे सगळं केलं, आणि हे सगळे डिटेलिंग तुम्ही एका मिनिटात मागे घेता, तर हे इतक्या सहजासहजी विश्वास ठेवण्यासारखी गोष्ट नक्कीच नसते। तिच्यावर काय प्रेशर असेल, कोणत्या पद्धतीचा दबाव असेल याची आपल्याला काहीच कल्पना नाही। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये उलट माझी अपेक्षा अशी असेल की माननीय मुख्यमंत्र्यांनी, कारण माननीय मुख्यमंत्र्यांना आम्हाला आठवण करून द्यावी लागेल की जेव्हा संजय राठोडांचं प्रकरण झालं होतं तेव्हा भाजपच्या अगदी छोट्या मोठ्या सगळ्या नेत्यांच्या सकट रान उठवलं होतं, एक कोल्हेकुई त्यांनी सुरू केली होती, अरे राजीनामा घेऊन टाकू, त्यांना नंतर क्लीन चिट दिली आणि परत तुम्ही सामावून घेतलंच ना संजय राठोडांना मंत्रिमंडळामध्ये। मग तशी संजय शिरसाटांना क्लीन चिट देऊन पुन्हा त्यांना सामावून घ्या, पण तात्पुरती सगळी चौकशी तर करा की जी महिला कालपर्यंत वेगळं बोलत होती ती आज अचानक 360 डिग्रीमध्ये फिरली कशी काय। सुषमाजी, धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर सुषमा अंधारे पर्यायानं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की या महिलेवर दबाव आहे का हे पाहावं लागेल आणि तोपर्यंत संजय शिरसाटांचा राजीनामा घेऊन निष्पक्ष चौकशी झाली